मी जयश्री शिंदे, म्हाळुंग PSCच्या आशा गट नंबर 2 भागात काम करते. आम्हाला कुठला भाग सांगा? गट नंबर 2 म्हणजे कुठला भाग? गट नंबर म्हाळुंग गट नंबर 2 येथे काम करते. आम्हाला घोडके सरांनी कॅम्प गरोदर बायकांच्या कॅम्पसाठी महिलांना घेऊन येण्यास सांगत होते, पण रस्ता खराब असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत महिला घेऊन जात नव्हतो. तर वारंवार सर आम्हाला महिलांना आणण्यास सांगायचे. नमस्ते, मी संजीवनी सतीश गोडशे, म्हाळुंग PSC खंडाळी अंतर्गत दत्तनगर भाग आहे माझा भाग. माझ्या भागापासून PSC 7 किलोमीटर अंतर आहे आणि आमच्या उपकेंद्राला ANC कॅम्प होत असताना सरांनी महालॅबच्या मॅडमला बंद करून आमच्या म्हणजे डॉक्टरांनी आमच्या म्हणजे महालॅबच्या मॅडम ज्या उपकेंद्राला येत होत्या रक्तचक्कर आहे बायकांचं ती बंद करून सगळे ANCला PSCला बोलवलं की ANC कॅम्प इथं ठेवलं, इथं घेऊन या म्हणून. पण आमच्या भागातल्या ANC काय तिथंपर्यंत येत नाही त्या, कारण एवढ्या लांब आम्ही येणार नाही असं आमच्या ANCच्या म्हणजे घरातल्यांचं म्हणणं आहे. जर आमच्या बायकांना काय झालं तर त्याला कोण जबाबदार? तुम्ही आशाताई आम्हाला लिखी द्या की आम्ही जबाबदार आहे म्हणून आम्ही पाठवतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी आम्हाला भागात पण त्रास होतोय आणि सरांनी 2-3 महिने झालं असं लागोपाठ वेळोवेळी कॅम्प तिथंच ठेवलंय PSCला. म्हणजे ठिकठिकाणी गावात ठेवत नाही? गावात ठेवत होतो आम्ही पहिलं. मी 10 वर्षापासून काम करते, गावातच असायचं उपकेंद्राला. तर पण सरांनी तिथलं बंद करून PSCला ठेवलंय. आणि ह्या गरोदर बायका एवढ्याला 7 किलोमीटर वरून जर PSCला आणायचं म्हणलं तर त्या महिलांना जर काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? किती महिन्याचे वगैरे असतात काय? म्हणजे 3 महिन्यापासून ते 3 महिन्यापासून ती डिलिव्हरी होईपर्यंतच्या. मग सासरवाशीन असेल ती जर माहेरी डिलिव्हरी गेली तर माहेरची आपल्याकडे आलेली असती असं असतंय ना, कारण माहेरवाशीन आणि सासरवाशीन दोन्हीच्या नोंदी आपल्याकडे असतात. एक भीती पण असते कामाची, इकडं कामाचं पण इकडं कामाची भीती आणि इकडं गावातल्या लोकांचं बोलणं खावं आणि महिलेला पण काहीतरी महिलेला जर काय झालं तर त्याला कोण जबाबदार? सर जबाबदारी घेतात का? नाही, आशांना घ्यावी लागेल असं ते घरातल्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी दीपाली श्रीपाद नागावकर, म्हाळुंग PSCची आशा. जोरात बोला. म्हाळुंग PSCची मी आशा आहे. त्या दिवशी 22 तारखेला आम्हाला मिटिंगला गेलं असतं सरांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं. डॉक्टरांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं. कोणते डॉक्टर? सचेतन घोडके डॉक्टर. वेळोवेळी त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होतोय का? यासाठी काय केलं तुम्ही? काय नाही, म्हणजे आमची म्हणजे मिटिंग होती त्या दिवशी. मग आम्ही 10 वाजता गेलो होतो. सरांनी सांगितलं वेळोवेळी काय काय त्रास होते त्यांच्याकडून तुम्हाला? तुम्ही आज त्यांचा त्रास होतोय म्हणूनच इथं भेटायला आल्यात आरोग्यकरांना. तर नेमका त्रास काय देतात ते? त्रास म्हणजे मानसिक त्रास देतात. डायरेक्टली नाही देत, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली त्रास देतात. आम्ही जर समजा एखाद्या पेशंटला पाठवलं भागातल्या म्हणजे गोळ्या वगैरे असं म्हणजे रक्तवाढीच्या गोळ्या जर आमच्याकडे नसतील आम्ही सांगितल्या मागायला तर सर त्यांना म्हणजे असं हे काहीतरी रिपोर्ट आणा, हे करा ते करा, कोण आहे अशा आम्ही ओळखत नाही असं पण बोलतात. तर तसं म्हणल्यावर मग आमचं भागात काम करण्याचं हेच राहत नाही ना, काय उत्साहच राहत. तुम्ही पेशंट वगैरे यायला लागले म्हणून त्यांना फोन वगैरे करून अगोदर सांगत नाही का? म्हणजे निरोप वगैरे सांगत नाही का? म्हणजे पाठवलेल्या पेशंटची दखल घेत नाहीत त्यांनी? म्हणजे पेशंटला सांगितलं ते म्हणतात कोण आहे आम्ही असं ओळखत नाही त्यांना. जोरात. नमस्कार, मी म्हाळुंग PSCची आशा विद्या शिवंगी बोलते. माझा भाग आगाशेनगर साईनगर आहे. तिथल्या पेशंटला डिलेवरी पेशंटला मी तयार करून PSCमध्ये डिलेवरीसाठी नेले असता इथं डिलेवरी होत नाही आहे, 4थ्या खेपेची आणू नका, पहिल्या खेपेची आणू नका असं सांगून ते पेशंटची हेडसावणी करतात. त्याच्यामुळं ते पेशंट खूप चिडलेला जातात. म्हणजे आणायचंच नाही असं बोलतात? आणायचंच नाही असं डॉक्टर बोलतात स्वतः? डॉक्टर स्वतः बोलते. पेशंटला तासभर बसून ठेवून एका पेशंटला मी तयार केले होते की तिथं डिलेवरीसाठी, तरी पण त्यांनी म्हणलं की इथं डिलेवरी होत नाही म्हणून त्यांना 1.5 तास बसवून घेऊन तुम्हाला कोणी सांगितलं इथं डिलेवरी होती असं पेशंटला विचारण्यात आलं. आरोग्य केंद्रात का उप आरोग्य केंद्रात? नाही, आरोग्य केंद्र. आरोग्य केंद्रात. गावातल्या कुठल्या गावात होतं? म्हाळुंग. आणि तो लाभार्थी सुद्धा म्हणतो आम्हाला कुठेही बोलवा तुम्ही, आम्ही येतो.
तिथं सगळ्या सुखसोयी वगैरे आहेत का डिलिव्हरीच्या सगळं? हो सगळे सुखसोयी सगळं सुखसोयी असताना देखील ते डॉक्टर नको म्हणतात आणायला, पेशंट आणायला नको म्हणतात. म्हणतात आणि जरी आणलं तरी पण काही ना काही कारण करून RH ला पाठवतात. कोणतेच रिपोर्ट नाहीत म्हणून RH ला पाठवतात. घराण्यातलं पेशंट मी तयार करते मॅडम की ज्यांना म्हणजे खाजगी सुद्धा त्यांनी करू शकतात तशा पेशंटला मी घेऊन गेले होते की तुम्ही खाजगी करू, कारण तुमच्या मागं 4 पेशंट तिथे येतात. जे मेंबर लोक आहेत ना त्यांचं जर एखादं पेशंट तुम्ही जर डिलिव्हरी केलं तर त्याच्या मागं 4 पेशंट येणार ना हो मॅडम. सर्व्हिस व्यवस्थित दिल्यामुळं मग तिकडून 4 लोक जास्त मग त्यांनी चढणार. पण भांडायला उठले की ह्या बायका रात्रंदिवस आमच्या घरी येऊन आमची मानसिकता तयारी करतात आणि इथवर पोचल्यानंतर तुम्ही सेवा देत नाही असं का, म्हणून त्यांनी आमच्या बाजूने भांडत. मग डॉक्टरांचं काय मत होतं त्यावर? डॉक्टर म्हणतात की पहिल्या खेपेचे होत नाही तिथं डिलेव्हऱ्या, चौथ्या खेपेचे होत नाही. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाच जायचं का? दुसऱ्या खेपेचेच आणायचे. म्हणजे तिथं हम करेसो कायदा चालू आहे सध्या. कायदा चालू. नमस्कार, मी म्हाळुंग PSCचे गटप्रवर्तक बनसोडे आहे. तर आम्ही आज या ठिकाणी सर्व आशा वर्कर व कर्मचारी म्हाळुंग PSCचे वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज देण्यासाठी आला आहे. त्यांनी बरेच दिवस झाले सर्व आशांना मानसिक त्रास खूप दिलेला आहे व यामध्ये सर्व आशांची मेंटॅलिटी डिस्टर्ब झालेली आहे. आता लवकरच आपला परवा दिवशी जागतिक महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त सर्व आशांचा सर्वत्र सन्मान केला जातो, पण आमच्या PSCला सर्व महिला भगिनीवर अन्याय होत आहे. नमस्कार, मी म्हाळुंग PSCची आशा निर्मला मार्डीकर. मला सरांनी BFद्वारे फोन करून सांगितलं की तुम्ही असं नितीन वाघमारे यांच्या घरी जावा आणि तिथून मला कॉल करा. सर म्हणजे कोणते सर? डॉक्टर सचेतन घोडके सर. रात्री 8 वाजता मला फोन आला BFचा. कुठं जावं म्हटले? माझ्या भागात मिलिंदनगरमध्ये. आणि तिथं मला मिलिंदनगर कुठं? श्रीपूर मिलिंदनगरमध्ये तिथं जावा आणि नितीन वाघमारे यांच्या घरी जाऊन तुम्ही बघून या. आणि मी तिथं गेले असता ते म्हणजे त्यांनी घरी नव्हतेच ते आणि त्यांची आई होती घरी आणि त्यांनी ड्रिंक केलेलं होतं. परत मी आले तर बघितले, मग ते घरी नव्हते म्हणून मी फोन केला सरांना. तर सर म्हणले की तुम्ही तिथं अजून तासभर थांबा. पण मला तिथं थांबायला सुद्धा भीती वाटत होती. मी अक्षरशः माझ्यासोबत कोण नव्हतं, मी एकटीच गेले होते. मग तुम्ही जातानाच नको म्हणला नाहीत का? नाही, फोन आल्यामुळे मग गेलो. नाही, रात्रीचे 8 वाजल्यात मी एकटी कशी जाणार वगैरे तुम्ही हरकत घेतली नाही का? नाही फिरून बोललं काय विचारलं नाहीत का त्यांना? नाही. गेलात तुम्ही आणि परत 1 तासभर थांबायला सांगितलं. 1 तास थांबलात का तुम्ही? हो थांबलो. किती वाजता परत आलात? जवळजवळ 9, 9:30ला मी घरी परत आले. मी नंतर मग ते आल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, बोलले आणि मग मी घरी आले. पण घरात त्यामुळे आमच्या घरात पण मिस्टरांचे माझे वादविवाद झाले थोडे की इतक्या रात्रीचं तर कधी काम असतं का, असं कुठलं काम आहे. अक्षरशः त्यांनी मला असं सांगितलं की सोडून दे काम, असलं करू नको. पण माझी पण जरा परिस्थिती जरा थोडीशी नाजूक आहे, त्यामुळे मग मला करणं गरजेचं आहे आणि मला गरज आहे कामाची म्हणून मी गेले होते. नमस्कार, मी म्हाळुंग PSCमध्ये काम करते. भाग आहे माझा जगदीशनगर. जोरात बोला. नमस्कार, मी रोहिणी जाधव आहे. भाग आहे माझा जगदीशनगर. म्हाळुंग PSCला मी काम करते. असं एक ANC माझ्या भागात होती. मग ती रिपोर्टिंगला गेली चेक करायला. मग तिथं त्यांनी सांगितले की आशा घरी म्हणजे मी दररोज तिथं फॉलोअप देत असताना त्यांनी मला असं सांगितले की मी तिथं जात नाही, भेट देत नाही. पण आम्ही भेट दिल्याशिवाय ती तिथं पोचू शकत नाही ना. मग ती मला डॉक्टरने तुम्ही बोलवलं की तुम्ही तिथं या. मग मी हजर झाले. तिथे गेल्यावर मग तुमचं कामावर लक्षच नाही, तुम्ही कामच नाही करत. मग आम्ही काम केलं तरी तुम्हाला पुढं भेटते ना फॉलोअप ती. मग ती ह्यावेळेस मला असं डॉक्टरने रडवलं आणि मला आधी तर तसं टेन्शनने माझं डोकं दुखायला लागलं. माझं CT स्कॅन केलं अहो, इतकं मला मानसिक त्रास दिला डॉक्टरने. तुम्ही आरोग्याधिकाऱ्यांशी वगैरे चर्चा केली नाही, फोन वगैरे केलं नाही का? काय मग येऊन भेटला नाहीत का त्यांना? त्या भीतीपोटीच आम्ही कुणाला काय बोलले नाही. मी 1-2 वेळा येऊन किती वर्ष झालं असं सहन करताय तुम्ही? 2 वर्ष होतात. त्यांची नियुक्ती होऊन 1.5 वर्ष झालं आणि 2 वर्ष झाली. 1.5 वर्ष आणि 2 वर्ष कसं काय सहन करत? 2 म्हणजे त्यांनी 1 वर्ष काय शांतच होते सर. परत नंतर आता ह्या वर्षात त्रास करायला लागले माणसं.
नमस्ते, मी शकुंतला व्यंकट जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा वर्करचं काम करते. जोरात बोल. आम्ही मिटिंगला गेलो असता एक वाजता मिटिंगचं टायमिंग होतं, पण त्या अगोदर आमच्या वृषाली मॅडमने आम्हाला प्रधानमंत्री आणि आयुष्यमान कार्डचा आढावा घेण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस आम्ही 10:30 वाजता तिथं हजर झालो होतो. त्यावेळेस आम्हाला म्हणजे मिटिंगला गेलं असता आम्हाला तिथून बाहेर हाकलण्यात आलं, असं सांगण्यात आलं की 1 वाजता मिटिंग आहे आणि तिथून बाहेर जावा म्हणून. याच्याद्वारे आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे तिथं हम करे सो कायदा चालू आहे हम सध्या. करे